मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग आहे आमचं गार्डन. हे फणसाचं झाड आहे. त्या फणसाच्या झाडामध्येच मिरचीची रोपं लावलेली आहेत. 2-3 रोपं लावलेली बरं का. आंब्याच्या झाडांमध्ये सुद्धा. तर पुढे नारळ की नारळ वरती जाऊन नारळाच्या झाडात फोटो दाखवतो. जामफळाचं झाड आहे बरं का लावलेलं. आणि हे सीताफळाचं आहे बरं. सीताफळाचं सीताफळ आलेलं आहे. सीताफळ आलेलं आहे. छोटं छोटं आलेलं आहे सीताफळ. आता ही कढीपत्त्याची सुद्धा रोपं आलेली आहेत बरं का. ही छोटी छोटी कढीपत्त्याची रोपं आहेत हे बरं का. त्याच्यातच ब्रह्मकमळाचं मोठं झाड आलेलं आहे. ब्रह्मकमळ पण आलेलं आहे. नारळ पण आहेत साईडला सगळे. हे पेरू आहे. पेरू आलेले बघू शकता. त्यांनाच दाखवा. हे लिंबूचं झाड आहे बरं का. लिंबू भरपूर आलेले आहेत बरं का. इकडे पण ह्या पोरींनी काल चोरले. त्या टीजीनं तोडली आमचं. हां, हे छोटं नारळाचं झाड आहे. रताळ्याचं वेल आहे. रताळ कुठे आहे? रताळ येणार आहेत नंतर. आणि हे बोखरणीचं वेल आहे. गुलाब आहे. मोगरा आहे. मोगऱ्याला किती भरपूर मोगरा फुलतो बरं का. भरपूर मोगऱ्याचे फुले येतात. हे तुळशी वृंदावन आहे. हे आळूची पानं. आता उद्या आळू करणार आहे. आळूची वडी. आजचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे फणसाचं झाड आहे. त्या फणसाच्या झाडामध्येच मिरचीची रोपं लावलेली आहेत. 2-3 रोपं लावलेली बरं का. आंब्याच्या झाडांमध्ये सुद्धा. तर पुढे नारळ की नारळ वरती जाऊन नारळाच्या झाडात फोटो दाखवतो. जामफळाचं झाड आहे बरं का लावलेलं. आणि हे सीताफळाचं आहे. सीताफळ आलेलं आहे. सीताफळ आलेलं आहे. छोटं छोटं आलेलं आहे सीताफळ. आता ही कढीपत्त्याची सुद्धा रोपं आलेली आहेत बरं का. ही छोटी छोटी कढीपत्त्याची रोपं आहेत हे बरं का. त्याच्यातच ब्रह्मकमळाचं मोठं झाड आलेलं आहे. ब्रह्मकमळ पण आलेलं आहे. नारळ पण आहेत साईडला सगळे. हे पेरू आहे. पेरू आलेले बघू शकता. त्यांनाच दाखवा. हे लिंबूचं झाड आहे बरं का. लिंबू भरपूर आलेले आहेत बरं का. इकडे पण ह्या पोरींनी काल चोरले. त्या टीजीनं तोडली आमचं. हां, हे छोटं नारळाचं झाड आहे. रताळ्याचं वेल आहे. रताळ कुठे आहे? रताळ येणार आहेत नंतर. आणि हे बोखरणीचं वेल आहे. गुलाब आहे. मोगऱ्याला किती भरपूर मोगरा फुलतो बरं का. भरपूर मोगऱ्याचे फुले येतात बरं का. हे तुळशी वृंदावन आहे. हे आळूची पानं. आता उद्या आळू करणार आहे. आळूची वडी. आजचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.